नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये कॅप ॲडमिशन पोर्टल हे चालू झालेलं आहे एल-एल-बी 3 इयर्स आणि 5 इयर्स या स्टुडंटचं. कशा पद्धतीने चेक करायचं आहे, त्यामध्ये काय प्रॉपर इन्फॉर्मेशन आपल्याला चेक करायची आहे, त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. पहिले जे पोर्टल होते कशा पद्धतीने वर्क करत होतं, तिकडे आपण रजिस्ट्रेशन करत होतो, ते पोर्टल आता चालू असणार आहे का? किंवा त्याचे उपयोग आपल्याला नंतरला होणार आहे का? ती पण माहिती तुम्हाला यामध्ये देणार आहे. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा. बिकॉज कॅप राउंड रिलेटेड सर्व काही डिटेल व्हिडिओ आपण या चॅनल थ्रू तुम्हाला देत असतो. जसं की आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर पहिली जी प्रोसेस आपण करायचो सी-ई-टी एक्झामिनेशन पोर्टल 25-26 यामध्ये आपली प्रोसेस चालू असायची. यामध्ये आपण जे काही स्कोर कार्ड असेल, तुमचं ऑब्जेक्शन ट्रॅकर असेल, यामधून तुम्हाला ते भेटत असायचं. म्हणजे यामध्ये ईमेल आयडी टाकून, पासवर्ड टाकून, साइन इन करून जे काही तुम्हाला हॉल तिकीट लागत असेल, तुम्हाला जर स्कोर कार्ड म्हणजे तुमचा रिझल्ट डाउनलोड करायचा असेल किंवा आन्सर की डाउनलोड करायचा असेल, तर या प्रोफाईलमधून या या टॅबमधून आपण ते करायचो. पण जेव्हा आपण कॅप राउंडची प्रोसेस फॉलो करतोय, कॅप राउंडचं रजिस्ट्रेशन आपण करत असतो, तेव्हा कोणती विंडो तुम्हाला ओपन करायची आहे, त्याचीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. जसं की सी-ई-टीच्या वेबसाईटला आहे. इथे तुम्हाला दिसत आहे ॲडमिशन प्रोसेस ए-वाय 25-26 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला यामध्ये विंडो दिसत आहे. ॲडमिशन पोर्टल ए-वाय 25-26 हे चालू झालेलं आहे. नॉर्मली अंडर ग्रॅज्युएट्स कोर्सेस यामध्ये आपलं एल-एल-बी 5 इयर्सचं तुम्हाला हा इथे पोर्टल दिसणार आहे आणि एल-एल-बी 3 इयर्सचं हा पोर्टल तुम्हाला इथे दिसणार आहे. जेव्हा कॅप राउंड की म्हणजेच कॅप रजिस्ट्रेशन जेव्हा चालू होईल, त्यावेळी एल-एल-बी 3 इयरचे स्टुडंट यावरती क्लिक करतील आणि एल-एल-बी 5 इयरचे स्टुडंट असतील, ते यावरती क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होईल. रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे त्याचे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटणार आहे. त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. एल-एल-बी 5 इयरचा ऑलरेडी रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. कशा पद्धतीने कॉलेज लिस्ट बनवायची आहे त्याचं आपण ऑलरेडी आपण काही 2 कॉलेजेसचे आपण तुम्हाला कट ऑफ लिस्ट म्हणजे त्याची एक्स्पेक्टेड कट ऑफ कॅप राउंड 1 चा तो तुम्हाला दिलेला आहे. त्या पद्धतीने कॉलेजची लिस्ट बनवण्यासाठी तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये लास्ट इयरचा आपण तुम्हाला प्रिव्हियस इयर जे काही कट ऑफ होते त्याचं तुम्हाला लिंक ही आपण Telegram चॅनलला दिलेली आहे. जर मी परत एकदा वाटल्यास आज ती लिंक परत एकदा तुम्हाला शेअर करतो एल-एल-बी 5 इयर्स आणि एल-एल-बी 3 इयर्स दोघांचे पण. आणि एल-एल-बी 3 इयर्सचं आता ऑब्जेक्शन ट्रॅकर हे अजून त्याचा जो रिझल्ट आहे म्हणजे फायनल आन्सर की याचा अजूनही रिझल्ट लागलेला नाहीये. तो या 2 ते 3 दिवसामध्ये किंवा आज उद्यापर्यंत तो लागून जाईल. त्यानंतर मग तुमची जी कॅबची प्रोसेस असणार ती यामधूनच तुम्हाला चालू होणार आहे. इथे तुम्हाला जेव्हा न्यूचा टॅब येईल जसं की फॉर एक्झाम्पल डायरेक्ट सेकंड इयर बॅचलर ऑफ सायन्स ॲग्रीकल्चर येतं बघा तुम्हाला न्यूचा ऑप्शन यामध्ये दिसत आहे. तशाच पद्धतीने न्यूचा जो टॅब आहे तुम्हाला याच्या बाजूला म्हणजेच एल-एल-बी 3 इयर्स आणि एल-एल-बी 5 इयर्स यांच्या बाजूला न्यूचा एक टॅब तुम्हाला दिसणार आहे. ओके. सो त्या पद्धतीने तुम्ही त्यावरती चेक करून पुढची प्रोसेस आपल्या कॅबची प्रोसेस फॉलो करायची आहे. ओके. त्याचं टेन्शन घेऊ नका. कशा पद्धतीने करायचं आहे त्याचं स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ तुम्हाला बनवून देईनच. त्याचं काहीही टेन्शन घेऊ नका. ओके. ही नवीन अपडेट होती त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बनवलेला होता. थँक सो मच.